नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण सुदृढ आरोग्याविषयी गप्पा मारतो थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत. आणि आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी विषयी, तसंच रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी विषयी देखील आपण मार्गदर्शन मिळवणार आहोत. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर गौरव पाटील. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांची आपल्याला सविस्तरपणे ओळख करून देते. डॉक्टर गौरव पाटील यांनी आपलं MBBSचं शिक्षण पूर्ण केलं पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमधून आणि त्यानंतर त्यांनी MS इन ऑर्थोपेडिक ही पदवी संपादित केली अतिशय प्रसिद्ध अशा सेट GS वैद्यकीय महाविद्यालय आणि KEM रुग्णालय जे मुंबईमध्येच आहे. तसंच त्यांनी जॉईंट रिप्लेसमेंट अँड ॲडव्हान्स ट्रॉमा यावर UK इथून फेलोशिप सुद्धा संपादित केलेली आहे. मागच्या 15 वर्षांपासून ते ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या ते माधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे नवी मुंबईच्या वाशी भागात आहे त्याचे ते संचालक आहेत आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून तिथूनच ते रुग्णसेवा देतात. खरं तर डॉक्टर मी पुन्हा चालू शकेन का हा प्रश्न घेऊन दररोज अनेक रुग्ण डॉक्टरांच्या OPD मध्ये येत असतात आणि डॉक्टर उत्तर देताना फक्त बोलत नाहीत तर स्क्रू प्लेट्स आणि नवीन सांध्यांच्या मदतीनं लोकांना अगदी त्यांचं नवीन आयुष्यच परत मिळवून देतात. आर्थरायटिस असो, अपघातातील गंभीर फ्रॅक्चर असो, नंतरचं पुनर्वसन असो, हाडांच्या प्रत्येक समस्येवर त्यांच्याकडे उपाय आहे. आणि आज आपण ऑर्थोपेडिक्समधील अगदी नवीन रोबोटिक तंत्रज्ञान आणि पेशंट केअर यावर त्यांच्याविषयी गप्पा मारणार आहोत. पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. अगदी सुरुवातीला सांगा डॉक्टर की आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय, कारण त्यावरच आपला हा पूर्ण विषय अवलंबून आहे. शब्दशः जर आपण विचार केला तर आर्थरायटिसचा अर्थ होतो की दुखरा सांधा. म्हणजे कुठलाही सांधा जर दुखत असेल तर आपण त्याला म्हणतो की आर्थरायटिस आहे म्हणून. जसं आपलं वय वाढतं तसं काही वेळेला सांध्याचं जे साध्या भाषेत लोक म्हणतात की वंगण संपतं, तर वंगण संपत नाही, तर सांध्याचं जे आवरण असतं की ज्याला इंग्रजीमध्ये आपण कार्टिलेज म्हणतो, ते कार्टिलेज क्षीण होत जातं आणि म्हणून आपण म्हणतो की सांधा आपला झिजायला लागला. तर त्यामुळे सांधे दुखरे होतात आणि त्याला आपण आर्थरायटिस म्हणतो. आणि जे वयानुसार जे होतं त्याला आपण म्हणतो ऑस्टिओआर्थरायटिस. अच्छा, बरं, गुडघ्यांचा असो किंवा खुब्यांचा असो जो आर्थरायटिस असतो तो शस्त्रक्रियेशिवाय सुद्धा होऊ शकतो? बरेच रुग्ण आम्हाला हे विचारत असतात की डॉक्टर की तुम्ही सांगताय की आता सांधा खराब झालेला आहे आणि ऑपरेशन तुम्हाला करावं लागणार आहे, आणि ऑपरेशन व्यतिरिक्त असा कुठला उपाय आहे का की ज्याच्यामुळे आपण सांधा परत देवाने दिल्यासारखा करू शकू? तर त्यावर सगळ्यांना मी बऱ्याचदा एकच उत्तर देतो की जसं आपलं वय पुढे जातं, वय झालं की काळे केस ज्याप्रमाणे पांढरे झाले त्याच प्रकारे आपण जसं आपलं वय वाढतं तसा आपला सांधा जो आहे तो गुडघ्याचा असेल, खुब्याचा असेल, तो खराब व्हायला लागतो, झिजायला लागतो. आणि ज्या प्रकारे कुठल्याही उपायाने, गोळ्या औषधांनी किंवा कुठल्या थेरपीने पांढरे केस परत काळे होऊ शकत नाही, त्या प्रकारे कुठल्याही उपायाने, गोळ्या औषधांनी किंवा गुडघ्यातल्या इंजेक्शनने किंवा इतर कुठल्या थेरपीमुळे परत आपले सांधे देवाणी दिल्यासारखे नाही होऊ शकत. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देता तेव्हा शस्त्रक्रिया ही करावीच लागते. बरोबर. पण डॉक्टर असा कोणता टप्पा येतो या सगळ्या सांधेदुखीमध्ये की आता शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्यायच नसतो काही? बरोबर. तर कुठल्या स्टेजला आपण ऑपरेशन करावं? जेव्हा पेशंटचं दुखण्यामुळे दैनंदिन जीवन जे आहे ते जेव्हा खूप एफेक्ट झालेलं असेल, ज्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत त्या दुखण्यामुळे जमत नाही आहेत, त्यावेळेला डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही एक्सरे वगैरे करता आणि त्याच्यामध्ये निदर्शनात जर आपल्याला आलं की आपला सांधा हा खराब झालेला आहे, घासला गेलेला आहे, तर त्यावेळेला आपण म्हणतो की ऑपरेशन करायला हवं. अच्छा, पण माझ्या मते कृत्रिम सांधा बसवला जातो ना शस्त्रक्रियेनंतर? बरोबर. आता आपले जे नैसर्गिक अवयव असतात त्यांची सर तर कृत्रिम अवयवाला येऊ शकते का याबाबतही शंका आहे. त्यामुळे तुम्हाला विचारायचं आहे की हे कृत्रिम सांधाबद्दल खरंच सुरक्षित असतं का डॉक्टर? बरोबर. तर मागच्या जवळपास 60 वर्षांपासून हे तंत्रज्ञान जगामध्ये आहे आणि वर्षानुवर्षामध्ये त्याच्यामध्ये खूप सारं तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. आणि पूर्वी ज्या शस्त्रक्रिया आपल्याला वाटायच्या, ज्यांना वेळ लागायचा आणि ज्यांना आपण म्हणतो की ज्याच्यामुळे पेशंटला कुठली दुखापत होऊ शकत असेल, तर तसं अजिबात नाही आहे. कृत्रिम सांधारोपण ऑपरेशन हे अतिशय सुरक्षित आहेत आणि जे नवीन रोबोटिक तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे आपलं शस्त्रक्रियेचा वेळ देखील वाचायला लागला आहे आणि शस्त्रक्रियेची अचूकता वाढल्यामुळे या शस्त्रक्रिया अतिशय सुरक्षित आहेत.
अच्छा. आता पूर्वी जर आपण पाहिलं ना तर हे सगळे गुडघेदुखी असो किंवा सांधेदुखी असो, ही सगळी दुखणी अगदी 60 नंतरच उद्भवायची. पण आता जर आपण पाहिलं तर आता आपली जी काही प्रदूषणाची जीवनशैली झालेली आहे, आहार विहार आपलं सगळंच काही बदललेलं आहे. त्याच्यामुळे तरुणपणी सुद्धा आपले गुडघे दुखतात, पाय दुखतात, सांधे दुखतात. मग या शस्त्रक्रियेसाठी काही वयाची अट असते? तर काही वेळेला कमी वयामध्ये देखील आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याची कारणं अनेक असतात. काही वेळेला ज्याला आपण जनुकीय वात असतो, त्याच्यामुळे सांधे तुमचे कमी वयामध्ये खराब होऊ शकतात. काही वेळेला तुम्हाला कुठली दुखापत झाली असेल, फ्रॅक्चर झालेले असतील सांध्याच्या जवळपास, त्याच्यामुळे तुमचे सांधे खराब होऊ शकतात. अशा वेळेला कमी वयामध्ये देखील सांधेबदल ऑपरेशन लागू शकतं. बऱ्याचदा पेशंट्स असं विचारतात की समजा आमचे नातेवाईक आहेत, त्यांचं वय 80 आहे, 85 आहे, 90 आहे आणि या वयामध्ये आता गुडघा बदल ऑपरेशन त्यांना झेपेल का? तर त्यांना मी नेहमी हेच सांगतो की बाकीच्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील, पेशंट हा ज्याला आपण म्हणतो फिजिकली जर फिट असेल शस्त्रक्रिया करण्याकरता, तर फक्त वय हा काही क्रायटेरिया नाही आहे आणि तुम्ही कुठल्याही वयामध्ये हे ऑपरेशन्स करू शकतात. मी अगदी म्हणजे 95-97 वयाच्या लोकांमध्ये देखील सांधाबदल ऑपरेशन अतिशय सक्सेसफुली केलेलं आहेत. अगदी उतार वयामध्ये खूप जास्त वय असेल तरी देखील तुम्ही सांधाबदल ऑपरेशन करू शकता. अच्छा. बरं डॉक्टर, मगाशी माझ्या पण मनात कसा प्रश्न आला की कृत्रिम जे सांधे बसवले जातात ते शेवटी कृत्रिमच, त्यामुळे ते सुरक्षित असतात का? आपल्याकडे तर दररोज अनेक रुग्ण येत असतील, अनेक भीती मनात घेऊन येत असतील. आज इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे पण तरीसुद्धा जॉईंट रिप्लेसमेंट बाबत एवढी का भीती आहे लोकांच्या मनात? तर कसं आहे की 100 लोकांचं समजा आपण ऑपरेशन केलं तर प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. प्रत्येकाचं सर्जरी करण्यापाठीमागचं जे इंडिकेशन आहे ते वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीची जी रिकव्हरी आहे, ज्याला आपण रिहॅबिलिटेशन म्हणतो, ते तेवढ्या वेगाने होतच असं नाही आहे. एखादा व्यक्ती सर्जरी झाल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी अतिशय चांगल्या प्रकारे चालायला लागतात आणि काही लोक असतात की ज्यांचं खूप वर्षांपासून सांधे वाकडे झालेले आहेत आणि त्यानंतर आपण जेव्हा ऑपरेशन आपण करतो तर त्यावेळेला त्यांना परत रिहॅबिलिटेशन होऊन चांगलं चालायला थोडा वेळ लागतो. त्या व्यतिरिक्त सांधाबदल ऑपरेशनमध्ये कृत्रिम घटक आपण शेवटी शरीरामध्ये टाकतोय तर इन्फेक्शनची रिस्क असते आणि ती जगाच्या पाठीवर कुठेही ऑपरेशन आपण केलं चांगल्या ठिकाणी तर ती 1% रिस्क म्हणजे 1% प्रोस्थेसिस इन्फेक्शन रेट आहे. तर ज्या व्यक्तींचं ऑपरेशन झाल्यानंतर ते चांगलं नाही झालं म्हणा किंवा त्यांना दुखणं जास्त आहे, तर ते लोक सांगताना 100 लोकांपर्यंत ती गोष्ट घेऊन जातात की माझं ऑपरेशन चांगलं नाही झालं आणि ज्या व्यक्तीचं चांगलं ऑपरेशन झालं आहे ते 10 लोकांपर्यंत जाऊन सांगतात की हो, माझं ऑपरेशन चांगलं झालेलं आहे. त्याच्यामुळे सांधाबदल ऑपरेशनबद्दल म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल इन जनरल आपल्या समाजामध्ये थोडीशी भीती आहे, पण सध्याचं तंत्रज्ञान बघता अजिबात काही घाबरण्याचं कारण नाही आहे. सध्याचं तंत्रज्ञान बघता म्हणालात आपण, अर्थात आपण आपल्या मूळ विषयाकडे पुन्हा एकदा वळूया. रोबोटिक जॉईंट नी रिप्लेसमेंट सर्जरी याविषयी आज आपण बोलतोय. पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट बाबत का जास्त प्रगत आहे आणि चांगली आहे, महत्त्वाची आहे असं आपण सांगता? तर पहिले आपण बघूया की पारंपरिक शस्त्रक्रिया ज्या व्हायच्या जॉईंट रिप्लेसमेंट ते कशा प्रकारे व्हायच्या. तर पेशंटचं क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे सर्जननी ज्या प्रकारे पेशंट बघितलेला आहे, पेशंटचं त्यावेळेची आजाराची स्थिती काय आहे, त्यानंतर जे एक्सरे आपण करतो तर एक्सरे केल्यानंतर सर्जन ते प्लॅनिंग करतो आणि त्या प्रकारे एक्झिक्युशन हे सर्जरीच्या दरम्यान होतं. आता बरेचसे जे डिसिजन्स असतात की पेशंटची अलाइनमेंट काय असणार आहे हे त्यावेळेला सर्जरीच्या दरम्यानच घेतले जायचे आणि त्याच्यामुळे पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठा लिमिटिंग फॅक्टर हा असतो की आपल्याला एकदम ॲक्युरेटली पेशंटचे अलाइनमेंट काय आहे, पेशंटच्या हाडाची साईज काय आहे, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला जोपर्यंत आपण ऑपरेशन करायला घेत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती नसतात. पण रोबोटिक नी रिप्लेसमेंट असेल किंवा हिप रिप्लेसमेंट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्लॅनिंगच्या की ज्या ॲक्च्युली आपल्याला यशस्वी शस्त्रक्रियेसाठी मदत करणार आहेत, तर त्या गोष्टी आपण आधीच CT स्कॅन करून एक्सरेज करून ते कम्प्युटरवर आपण आधीच प्लॅन केलेलं असतं आणि कम्प्युटराइज्ड डेटा असल्या कारणामुळे आपल्याला
पेशंटच्या ॲनाटॉमीची, म्हणजे पेशंटचा सांधा कसा आहे, कुठल्या प्रकारचा आपल्याला सांधा त्याच्यामध्ये बसवला तर योग्य राहील आणि चांगले रिझल्ट्स लागतील, कुठली साईज वापरायची आहे, हे अगदी मिलीमीटर टू मिलीमीटरपर्यंत आपल्याला ॲक्युरसी ऑपरेशन होण्याच्या अगोदरच आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या माहिती असतात आणि त्याच्यामुळे फक्त एक्झिक्युशनचं जे काम आहे हे आपल्या हातात असतं ऑपरेशनच्या दरम्यान. मग त्याच्यामुळे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी जी आहे ती पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेमध्ये थोडीशी उजवी आहे. त्यासोबतच जी नवीन रोबोटिक तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यामध्ये थोडा आपला सर्जिकल टाईम म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो थोडा कमी होतो. जे इन्सिजन ज्याला आपण म्हणतो म्हणजे किती आपल्याला ऑपरेशनसाठी आपल्याला उघडावं लागणार आहे, कारण बरेच पेशंट्स आपल्याला ऑपरेशननंतर विचारतात की डॉक्टर टाके किती पडले. तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट जेव्हा आपण करणार आहे त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला ते कमी टाक्यामध्ये आपल्याला ते ऑपरेशन करता येतं. ॲक्युरसी चांगली असल्या कारणामुळे जो सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे की जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर किती वर्ष आपल्याला हा सांधा चालणार आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि अवलंबून असतं ते ॲक्युरसीवर. म्हणजे किती ॲक्युरेटली आपण ते प्रोस्थेसिस जे आहे, जो सांधा आहे तो बसवलेला आहे, त्याच्यानुसार त्या सांध्याची जी आहे ती लाईफ ज्याला आपण म्हणतो ती ठरणार आहे. आणि म्हणूनच रोबोटिक नी रिप्लेसमेंट केल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी जर चांगल्या झालेल्या असतील आणि पेशंट जर चांगली काळजी घेत असेल तर आपल्याला त्या सांध्याचं जास्तीत जास्त लाईफ आयुष्य हे मिळतं. आणि म्हणूनच रोबोटिक नी रिप्लेसमेंट असेल, हिप रिप्लेसमेंट असेल, हे पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा नक्कीच उजवं आहे. अच्छा, अतिशय सविस्तर आणि कळेल अशा भाषेत आपण समजावून सांगितलेलं आहे. बरं, आता ना पाहिलं आपण तर प्रत्येक क्षेत्रात AIचा समावेश झालेला आहे, ज्यामुळे प्रगतीच होते. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे सुद्धा AIचा समावेश ना यात असेल? बरोबर. तर AI म्हटलं की काही वेळेला आपल्यासमोर येतं की जे आपण सायफाय मूव्हीजमध्ये जे बघितलेलं असतं की AI तंत्रज्ञान वापरून काही वेळेला काय होतं तर विलनस प्रकारे आपल्याला AI काही वेळेला दाखवली जाते. तर असं नाही आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने रोबोटिक नी रिप्लेसमेंट करताना फक्त काही रोबोटच ऑपरेशन करत नसतो, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण पेशंटचं परिमापन केलेलं आहे CT स्कॅन करून किंवा एक्सरे करून, तर ते आपल्याला सांगतं, गाईड करतं की काय पेशंटची साईज आहे, कुठला सांधा, कुठल्या साईजचा सांधा पेशंटसाठी टाकलेलं चांगलं असेल. अशा प्रकारे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटला ते गाईड करतं रिअल टाईममध्ये. म्हणजे ज्या वेळेला आपण ऑपरेशन करतोय त्यावेळेला देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला सांगत असतं की आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये काही चूक आहे का, ते जर चुकत असेल तर ते कशा प्रकारे आपल्याला बरोबर करता येईल. मग त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक तंत्रज्ञानामध्ये पण आलेलं आहे. अच्छा, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण रोबोटिक शस्त्रक्रियेविषयी इतके त्याचे फायदे सांगितलेले आहेत, कशी ती चांगली आहे असं सांगितलंय, पण जेव्हा ही रोबोटिक शस्त्रक्रिया होते मग ती सांधे प्रत्यारोपणाची असो किंवा गुडघे प्रत्यारोपणाची असो, त्यानंतर जो रुग्ण असतो त्याला अगदी आधीसारखं निवांत जमिनीवर बसता येतं का सहजपणे? बरोबर, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण खूप सारे लोक येतात आणि बऱ्याचदा जेव्हा हा आजार बळावलेला असतो, आर्थरायटिसचा आजार, त्यावेळेला पहिल्यांदा डॉक्टर, सर्जन्स जे पेशंट्सला सांगतात की काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय गोष्टी टाळायच्या आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण म्हणजे आम्ही पेशंट्सला सांगत असतो की जमिनीवर बसणं टाळत जा, जे आपण इंडियन टॉयलेट वापरतो ते न वापरता कमोड वापरत जा किंवा मग टॉयलेटची चेअर येते ते वापरत जा. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण त्यांना जॉईंट रिप्लेसमेंटचा उपाय सांगतोय त्यावेळेला मग त्यांचा पुढचा प्रश्न असा असतो की मग मला पूर्वीसारख्या सगळ्या गोष्टी करता येतील का. तर त्यावेळेला मी त्यांना सांगतो की सध्याचं तंत्रज्ञान आणि सांधे जे आहेत ते असे आहेत की तुम्हाला लिमिटेशन कुठल्या गोष्टीला नसणार आहे. तुम्हाला खाली बसायचं असेल तर खाली बसता येईल, तुम्हाला गड चढायचा असेल, ट्रेकिंग करायचं असेल तर त्या देखील गोष्टी करता येतील. फक्त त्यावेळेला प्रिकॉशनरी मेजर म्हणून आम्ही दरवेळेला मी त्यांना एक सांगत असतो की सांधा बदल ऑपरेशन म्हणजे एक प्रकारे तुम्हाला मर्सिडीज गाडी घेऊन देण्यासारखं आहे. गाडी घेतली तर जायला तर रोज माथेरान महाबळेश्वर आपण जाऊ शकतो. गाडी कधीच आपल्याला बोलणार नाही की मला नेऊ नकोस म्हणून. आणि एक्सेलेटर जर मारलं तर आपल्याला गाडी वेगाने तिथपर्यंत घेऊन जाईल. पण ज्या प्रकारे अशा प्रकारे जर आपण गाडी चालवली
तर जसं टायर आपल्याला लवकर बदली करावे लागणार तसंच काहीसं सांधा बदल ऑपरेशनच्या बाबतीत देखील आहे. तुम्ही कधीतरी खाली बसताय, कधीतरी तुम्ही ट्रेकिंगला जाताय किंवा कधीतरी खूप स्पोर्ट्स खेळताय, त्याच्याने काहीही फरक पडणार नाही. पण जेवढी आपली लाईफस्टाईल हाय डिमांडिंग असेल तर तेवढं बोन आणि इम्प्लांट जंक्शन म्हणजे आपला जो सांधा आहे आणि आपलं जे हाड आहे त्या जंक्शनला स्ट्रेसेस हे जातात आणि त्यामुळे त्या सांध्याची लाईफ कमी होण्याचा धोका असतो. म्हणून आम्ही आमच्या सगळ्या पेशंट्सला सांगत असतो की सांधाबदल ऑपरेशन झालेलं आहे, लिमिटेशन आहे, म्हणजे आपल्याला खाली बसता येणार आहे पण शक्य तेवढं आपण खाली नाही बसलं तर आपल्याला जास्तीत जास्त आयुष्य मिळणार आहे. अच्छा, बरं डॉक्टर, हे रोबोटिक शस्त्रक्रिया जेव्हा होते आपण सांगितलं की ते फक्त गाईड करतात, म्हणजे मशीन असतं ज्याला रोबोट म्हटलं जातं, ते गाईड करतात आणि ऑपरेशन फक्त सर्जनच करतात. पण या मशीनमध्ये सुद्धा प्रकार असतील ना वेगवेगळे? बरोबर. सध्याच्या धर्तीवर रोबोटिक नी आणि हिप रिप्लेसमेंटमध्ये साधारण 2 प्रकारचे रोबोटिक तंत्रज्ञान अवेलेबल आहे. पहिले जे आलेलं होतं की ज्याच्यामध्ये आपण बोन सॉ वापरून, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर करवतीसारखं जे सॉ असतं त्याच्याने आपण पारंपरिक ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात तसंच रोबोटला पण सॉ जोडलेली असते, म्हणजे करवत जोडलेली असते आणि त्या प्रकारे ते ऑपरेशन्स केले जातात. त्याला सॉ बेस्ड रोबोट म्हणतात. आता सॉ बेस्ड रोबोटमध्ये बऱ्याचदा सिटी स्कॅन करावा लागत नाही आणि सिटी स्कॅन केलेला नाही, त्याच्यामुळे काही वेळेला सॉ बेस्ड रोबोट्समध्ये ॲक्युरसी जी आहे ती आपल्याला बऱ्याचदा हे इंट्रा ऑपरेटिव्ह, म्हणजे आपण जेव्हा ते ओपन करतो आहे ऑपरेशनसाठी सांधा त्यावेळेला आपल्याला ते काही डिसिजन्स जे आहेत ते घ्यावे लागतात. आणि त्यानंतर आणखीन जे लेटेस्ट तंत्रज्ञान आलेलं आहे ते बर बेस्ड, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की डेंटल सर्जन जे असतात त्यांचं उपकरण जे असतं ते जसं ड्रिल वापरतात तशाच प्रकारचं ड्रिल हे रोबोटला लावलेलं असतं. आणि हे जे बर बेस्ड रोबोट्स आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला पहिले पेशंटचा सिटी स्कॅन करावा लागतो आणि सिटी स्कॅन हा करतो आहे आपण, त्याच्यामुळे आपल्याला ॲक्च्युली ॲक्युरसी जी आहे आपल्याला आधीच माहिती असतं, प्लॅनिंग आधीच झालेली असते की कुठल्या प्रकारचा सांधा टाकायचा आहे, कुठल्या साईजचा टाकायचा आहे आणि आपल्याला त्याची अलाइनमेंट कशी ठेवायची आहे. मग त्याच्यामुळे जे लेटेस्ट आहे ते बर बेस्ड रोबोट्स जे आहेत तर ते तंत्रज्ञान जे आहे ते पहिल्यापेक्षा आणखीन चांगलं आहे. अच्छा, पहिल्यापेक्षा आणखी चांगलं असं आपण म्हणालात, म्हणजे अगदी पारंपरिक शस्त्रक्रियेचा उल्लेख आपण इथे केलेला आहे. पारंपरिक पद्धतीने झालेली शस्त्रक्रिया असो किंवा रोबोटिक पद्धतीने झालेली शस्त्रक्रिया असो, जेव्हा सांधे प्रत्यारोपण होतं, गुडघे प्रत्यारोपण होतं, त्यानंतर रुग्णाला आराम किती दिवसात मिळतो? किती दिवस त्याला रुग्णालयातच राहावं लागतं? किती दिवसात तो रुग्ण चालतो? अगदी सविस्तर सांगा. जर आपला सांधा फार खराब झालेला नसेल आणि म्हणजे दुखणं सुरुवात झाल्यापासून फार वर्षांनंतर जर आपण ऑपरेशन केलेलं नसेल तर बऱ्याचदा ऑपरेशन झाल्यानंतर अगदी 24 तासाच्या आतच पेशंट्स आपला चालता होतो. 3 ते 4 दिवस फक्त आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. ते देखील आपल्याला म्हणजे फिजिओथेरपिस्ट तुम्हाला व्यायाम शिकवणार आहे, इन्फेक्शन होऊ नये आपल्याला अँटीबायोटिक्स द्यायचे आहेत, त्यासाठी आपल्याला रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतं. पण ऑपरेशनपासून फार तर फार 3 दिवस, त्याच्या व्यतिरिक्त असं होत नाही कधी की 3 दिवस झाले तरी देखील पेशंट चालत नाही आहे, असं होत नाही. आणि बऱ्याचदा पेशंट जेव्हा डिस्चार्ज जातो आहे हॉस्पिटलमधून त्यावेळेला आम्ही त्यांना पायऱ्या चढणं देखील शिकवलेलं असतं. म्हणजे एवढं वेगाने आत्ता सध्याला रोबोटिक तंत्रज्ञान वापरून पेशंट रिहॅबिलिटेट होतात. अच्छा, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता जे असे प्रेक्षक आपला हा कार्यक्रम पाहत असतील, जे सांधेदुखीतून जात असतील, ज्यांना आर्थरायटिसचा त्रास असेल, त्यांना आपण काय सल्ला द्याल, संदेश द्याल? जाताना मी हेच सांगू इच्छितो, उतार वयामध्येच बऱ्याचदा हे शस्त्रक्रिया ज्या आहेत नी किंवा हिप रिप्लेसमेंट हे लागतात. 55-60 नंतर ज्या वेळेला बऱ्याचदा रिटायरमेंट जवळ आलेली असेल किंवा रिटायरमेंट झालेली असेल त्यावेळेला बऱ्याचदा ह्या शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. उतार वयामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे जितके वर्ष होईल, जेवढं शक्य होईल तेवढं आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. मग ते दैनंदिन गोष्टींकरता असू देत किंवा आपण बाहेर कुठल्या गोष्टी करतो त्याच्याकरता असू देत. ती पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जे काही इतक्या वर्षांमध्ये आपण पैसा जो आपल्या काठी जोडलेला आहे तर त्याचा आपल्याला उपभोग घेता यावा.
ह्या 2 गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे उतारवयामध्ये. आणि गुडघा किंवा खुबा म्हणजे नी किंवा हिप आर्थरायटिस हा असा आजार आहे की जर तो तुम्हाला जडला असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उपभोग घेता येणार नाही आहे. आणि म्हणून मला असं शेवटी सांगावंसं वाटतं की लाईफ इज मुमेंट अँड मुमेंट इज लाईफ. जर तुम्हाला हा त्रास असेल तर लवकरात लवकर नी किंवा हिप रिप्लेसमेंट करून घ्या आणि तुमचं आयुष्य गतिमान करून घ्या. अगदीच अगदीच अतिशय महत्त्वाचा संदेश आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना दिलेला आहे आणि खरं तर या सगळ्या सविस्तर मार्गदर्शनासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.